शकता याच्यात अशी उडताय जे काय म्हणतात त्याला, इथे बघू शकता इथे कसं लागलेले मुंग्या लागलेल्या आहे, तुम्हाला दाखवते बघू शकता असं जाळं लागून जातं. तर पुडी नव्हती टाकली त्याच्यामध्ये, तर आता ना आता लगेच पुडी टाकून देतो. तर म्हणजे आपले किडे सगळे मरून राहतील त्याच्यामधले. सोनी गिफ्टला आली आणि ती कुकर वगैरे बघू शकता. तर बघते ते आता कोणत्या कंपनीचं प्रेस कसं झालं हे बाबू तुम्हाला 1750 आहे, 1490. आणि इथे आपलं छोटंसं कुकर आहे. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजला आहे 1 आणि ब्लॉग उशिरा सुरू करते. आणि इथे स्वयंपाक जेवण करायचं आहे. घरातलं सगळं काम आवरलं माझं. नंतर मग वैभवसाठी टिफिन केला. तर वरण, टोमॅटोची चटणी, गिलक्याची भाजी, भात, पोळ्या केलेल्या आहे. तर आता जेवण करणार. आणि ना माझे डब्यातले तांदूळ संपले, आपले काय म्हणता दप्तरी. तर जे नवीन आपण कोणेवरून तांदूळ आणले, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल. कोणेवरून जे तांदूळ आणले होते ना आपले दप्तरी नाही म्हणतात, जिरा तांदूळ. तर ते ओपनच केले नाही. आज ओपन करून बघायचे कसे काय आणि भरून ठेवायचे डब्यामध्ये, कारण संपले. आणि तेच संध्याकाळी ना बाहेर जायचंय, सोनी गिफ्टला जायचं आहे. मला एक भांडं घ्यायचंय. तर आप्याचं पण माहिती, आप्याचं पण घ्यायचं होतं. आप्याचं चांगलं वाटलं कमी प्राइस मध्ये तर ते घेईल, नाही तर कुकर घ्यायचं, कारण हा खूप मोठा कुकर आहे, 3 लिटरचा आहे बहुतेक हा. तर मग मला थोडीशी डाळ करावं लागते. तरी एवढं मोठं कुकर काढावं लागतं आणि हाताने घासावं लागतं. तर मग मला ना म्हटलं, वैभव बोलली की मला छोटं जर कमी प्राइस मध्ये भेटलं तर घेईल मी. डीमार्टला बघितलं होतं तसं. तर बघू आता काय कसं घेते भांडं. तर संध्याकाळी ते पण जायचंय आणि मस्त पाणीपुरी खायची इच्छा झाली तर ते पण येताना जमलं तर पाणीपुरी पण खाणार. ते पण हरिभाऊची फेमस पाणीपुरी. तर तेच आता जेवण झालं ना, तांदूळ भरून ठेवायचे आहे. आणि मग त्याच्यानंतर चला बोलते, मी आवरते आणि जेवण करतो आणि त्याच्यानंतर बोलेन तुमच्याशी. तर इथे ना हे मी तुम्हाला बोलली होती काय म्हणतात आपला जिरा तांदूळ बघू शकता इथे. तर तो आणलेला आहे. बघू आता मध्ये खराब आहे की नाही, मी आता डबा काढून आणते. तर ह्या डब्यातले सगळे तांदूळ संपलेले आहे. म्हटलं डबा ठेवू, लाईट लावते. तर याच्यात मी काहीच गोणी म्हणजे औषध वगैरे टाकलं नव्हतं, पुडी टाकली नव्हती. तर बघू आता कशा आहेत. आणि डब्यामध्ये पुड्या टाकलेल्या आहे मी, म्हणून मग काही टाकायची गरज नाही, जे आपण कीड लागतं ते. तर आता आपण करून घेऊ. तर हे तांदूळ ना 15 किलो आहे. 15 किलोचा कट्टा आणला होता आम्ही. तर 30 किलोचा कट्टा असतो, पण मग हा 15 किलोचा, कारण ग्रेन तांदूळ पण घेतले ते सोबत म्हणून. तर मी तुम्हाला बोलली होती ना, याच्यात पुडी टाकलेली नाहीये, त्याच्यात जाळ लागलेला आहे. आणि बघू आता चाळून बघावं लागेल, तुम्हाला दाखवते मी. तर गोळी फाटलीच आहे, तर म्हटलं जरा गॅस कट करून घेते. बघू शकता याच्यात अशी उडताय जे काय म्हणतात त्याला, इथे बघू शकता इथे कसं लागलेले मुंग्या लागलेल्या आहे. तर कारण याच्यात पुडी टाकली नव्हती, जाळ लागलेले असं तुम्हाला दाखवते. बघू शकता असं जाळ लागून जातं. तर पुडी नव्हती टाकली त्याच्यामध्ये आणि म्हणून मग जाळ लागलेलं आहे. तर आता काय करावं, बाहेर न्यावं आणि चाळून आणि मग करावे.
तर तेव्हाच बघायला पाहिजे होते, कारण जाळं पण लागलंय त्याला आणि त्याला ते फुलपाखरं असतं ते सुद्धा लागलेले आहे. तर ना मी तांदूळ जर अशी चाळून बघितले तर ते सगळे तांदूळ पडून जातात, काहीच उपयोग नाही. मला असं वाटतं की ना याच्यातच पोळी टाकून ठेवावी, म्हणजे सगळे मरून जातील आणि मग नंतर मग पाकडून घेता येतील. पाकडूनच निघेल, कारण याच्याने ही तांदळाची काय म्हणता आपली चाळणी आहे, पण सगळे तांदूळ पडून जात आहे, काही उपयोग नाही. तर आता मी काय करते, पुडी आणावं लागेल, धान्यात टाकायची पुडी आणावं लागेल किंवा बघते असतील तर त्याच्यामध्ये आणलेली आणि ती टाकून द्यावं लागेल, कारण मग काहीच उपयोग नाही चाळून. तर जाळं तर भरपूर लागलेलं आहे. चला तांदूळ याच्यातच त्याचे टाकून आणि पुडी घेऊन यावं लागेल, पुडी टाकावं लागेल त्याच्यात. तर मी एवढं पुड्या टाकते प्रत्येक धान्यामध्ये, पण याच्यातच राहून गेली. मला तर काय पॅक आहे म्हटलं चांगले राहतील, पण मग बघितलं तर पूर्ण त्याचे हाल बघू शकता मध्ये कसे दिसत आहेत, मध्ये सगळे फुलपाखरे लागलेले आहेत. तर बघू शकता अशी म्हणजे फुलपाखरे सुद्धा तुम्हाला दाखवते मी, ते छोटे छोटे पापोळ्या काय म्हणतात ते त्या सुद्धा आहेत. बघू शकता मेडिकलमध्ये जाते, पुडी घेऊन येते ती धान्यात टाकायची, कारण नाही आहे बघितली मी, आणि एखादी भाजी पण घेऊन येते उद्यासाठी. आणि थोड्या वेळाने जायचं बाहेर सोनगिफ्टमध्ये, वैभव येतीलच तेव्हा जाऊ. तर चला, पाऊस नाही तर पटकन जाऊन येऊ. आत्ता आली आणि पुडी घेऊन आली, बघू शकता आपली धान्यात टाकायची. तर नव्हती म्हणून आता ही तांदळामध्ये टाकून देते, उद्या संध्याकाळपर्यंत सगळे किडे मरून जातील. आणि येताना ना अशी मेथीची भाजी आणलेली मस्त उद्यासाठी टिफिनला. तर चला आता ना चहा घेतो, वैभव पण आले, आवरते पटकन आणि मग सोनी गिफ्टला पण जायचंय. आणि पुढचं तुम्हाला दाखवतेच तिकडे गेल्यावर मी कोणतं भांडं घेते वगैरे. चला, तर किडे नुसती पुडी ना जस्ट फक्त कोपरा फोडायचा आहे आणि इकडचा कोपरा फक्त फोडायचा आहे. आणि लक्षात ठेवा मधली पुडी आहे ना ती नाही फोडायची. तर हे आता डायरेक्ट याच्यात टाकून देते, मध्ये बघू शकता इथे कशी टाकते मी. आता इथे फोडल्या इतका वास येतोय आणि मध्ये द्यायची घालून, सगळा वास घेईल आणि एकदम पॅक लावून घ्यायचे. आता हे बांधून घ्यायचं म्हणजे सगळे किडे मरून जातील. तर चला आता ही बांधून मध्ये ठेवून देते आणि पटकन आवडते आणि बोलते. तर आता आम्ही आलेलो इकडे सोनी गिफ्टकडे जातोय. तर तेच भांडे काहीतरी बघू आणि आता काही गर्दी खायचं ना, पाणीपुरी बघू आता खायला जमलं तर. चला, छोटे छोटे रॅबिट आहे, कसं घ्या. चला चला जा. इथं पण व्हाईट कलरचा कबूतर आहे. आपट्याचं भांड, आपट्याचं भांड. सोनी गिफ्टला आली आणि ती कुकर वगैरे बघू शकता. तर बघते ते आता. हा,
मिरची कोणत्या कंपनीचं ड्रेस कसं झालं? हे बाजू तुम्हाला 1750 आहे 1490. इथे खूप छान छान कुकर बघितले, बघू शकता हॉकिंगचं. तर डीमार्टला मी ते 1700ला बघितलं होतं, पण इथे डायरेक्ट 1400लाच आहे हे. आणि हे छोटा आहे ना, पहिला छोटा आहे ना, तो म्हणजे छोट्याची सवय ना, मग छोट्या काय झालं त्याला? बरं, तर इथून घेतलेले कुकर. तर बघू आता घरी जाऊन. तर इथे सोनी गिफ्ट मधून मस्त मला घेतलेलं. हां, इकडे आणणार राहते नाही ठेवते. तर सोनी गिफ्ट मधून मस्त मी घेतलेलं आहे कुकरीचं घ्यायचं होतं. आणि ना आत्याचं भांडं बघितलं, पण ते म्हटलं लोखंडी घेऊ, बीटचं घेऊ. इकडे प्यायला तू इकडे. तर तेच कुकर घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवेल मी. खूप छान आहे. आणि आत्याचं भांडं ना ते मी बीडचं घेणार आहे, तर नंतर घेईल ते. आणि हे कुकर पडलं मला कितीला? 1782. आणि तुम्हाला घर जाऊन दाखवतेच मी कोणतं घेतलेलं आहे. तर चला, आणि बघू आता गाडी आणायला गेली, गाडी आणताय. आम्ही आता निघतो आणि मस्त पाणीपुरी वगैरे खातो. हो ना की याला? आम्ही ना आरके काय म्हणतात पंचवटी कारंजात आलेलो आहे. तर तिथे पाणीपुरी, हरिभाऊची फेमस पाणीपुरी तिथे खाण्यासाठी चाललोय. तर यारा काय काय मस्त पाणी खायला आलो आम्ही. याला कशी आहे? छान आहे. मस्त पाणीपुरी खाल्ली, मसाला पुरी खाल्ली. तिखट लागली ना? हो ना, स्पायसी होती ना? चला. तर काल आलो सोनी गिफ्ट मधून. तुम्ही बघितलं असेल मी मस्त छान कुकर घेतलेला आहे, तुम्हाला दाखवलंच नाही. कारण रात्री कसं पाणीपुरी मस्त खाऊन आलो आणि घरी आलो ना सिंपल खिचडीच टाकून दिली होती परत. आणि मग मी तर काही जेवली नाही. तर मग नंतर मला काही जमलंच नाही, कारण बिहार त्यांचं स्टडी वगैरे घ्यायचं होतं त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे मला कुकर काही दाखवता नाही आलं. तर आता सकाळी दाखवते. तर आता वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि तुम्हाला कुकर दाखवते की कसं आहे. तर इथेच ठेवलं होतं, मी खोललं पण नाही, म्हटलं तुम्हाला दाखवेल तेव्हाच खोलेल. तर इथे असा बॉक्स आहे सोनी गिफ्टचा, बघू शकता. आणि इथे आपलं छोटंसं कुकर आहे, हॉकिन्सचं घेतलं, बघू शकता. एकदम क्यूट आहे, मला तर खूपच आवडलं होतं. ब्लॅक पर्लचं आहे ते. ब्लॅक बॉडी हिट्स क्विकली, लवकर हिट होत, म्हणजे लवकर तापतं ते त्याच्यामुळे. आणि मला अशी ब्लॅक भांडी खूपच आवडतात. कढया माझ्याकडे आहे, तवा आहे, कढई आहे, नंतर हांडी आहे. तर आहे असे माझ्याकडे मोठी कढई आहे. तर मस्त छान आहे त्याचं, असं म्हणजे दिसायला पण एकदम सुंदर आहे. तर तुम्हाला दाखवते. आणि ना मला कसं डाळ करायला खूप म्हणजे मोठं कुकर घ्यावं लागायचं, आणि मग एवढी डाळ पण नसायची. आमची चौघांची डाळ असते, एकदम थोडीशीच असते. तर त्याच्यामुळे मग म्हटलं छोटंसंच पाहिजे मला. तर एक 1.5 लिटरचं होतं ते, तर खूप छोटं होतं. आणि हे 2 लिटरचं घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. तर आपण अनबॉक्सिंग करू न्यू कुकरची. आणि सोनी गिफ्टला खूपच छान भांडे भेटतात. आणि त्याच्यावर ना
तर इथे पहिल्यांदा भेटलेली आहे आपल्याला, तुम्हाला दाखवते, असा वेगळा एक बॉक्स भेटलेला आहे. तर इथे पहिल्यांदा आपल्याला भेटलेला आहे काय आहे, प्रेशर कुकर, कुक ॲट होम बुक आहे. ही कुक बुक म्हणजे सगळं त्याच्यामध्ये माहिती त्याची कुकरची, हॉकिन्सची, बघू शकता. तर अशी, आणि हे आपलं मस्त स्टीलचं झाकण आहे, स्टील, स्टेनलेस स्टीलचं. तर इथे काहीच बनवलं नाही आज, पॉसिबल होतं म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये बनवेल मी. तर इथे असं झाकण आहे, छान आहे. शिट्टी, खूप हेवी आहे शिट्टी. तर बघू शकता असं झाकण आहे स्टीलचं, स्टेनलेस स्टील, आणि अशी शिट्टी. न्यू कुकर, वाव, काय भारी वाटतं ना नवीन वस्तू असं खोलायला. आणि भांडे तर सगळ्यांनाच आवडतात. मला भांडे, स्पेशली भांडे घ्यायला खूप आवडतं, कोणते असो. तर हे झाकण आणि आपलं क्यूट कुकर, वाव, बघू शकता असं आहे कुकर. किती छान आहे, एकदम क्यूट आहे ना, बघू शकता असं. आणि त्याच्यात ना भाज्या पण करता येतील, आणि एकदम हांडीसारखा आकार आहे त्याचा, बघू शकता मधून आणि मागून असं. एकदम जशी हांडी असते ना कढई, तसाच आकार आहे. एकदम चपट आहे, म्हणजे असं भारी, म्हणजे भाज्या सुद्धा छान शिजवायला, वांग्याचं भरीत वगैरे छान करायला मस्त वाटेल मला याच्यामध्ये. आणि असं लावून मोठं एकदम झाकण द्यायचं. तर असं आपलं कुकर नवीन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. भारी एकदम मस्त. तर मी पण पहिल्यांदाच बघते, मला तितकं छान, म्हणजे तिथे बघितलं पण हे नवीन आहे आणि इतकं छान वाटतंय ना. नवीन भांडं मला बघायला खूपच आवडतं, आणि एकदम क्यूट आहे ना, किती छान आहे, बघू शकता. तर असं घेतलेलं आहे मी भांडं. मला घ्यायचं होतं कढई कुकर, आणि त्याचा बॉक्स वगैरे आता ठेवून देते मी सगळं. हा, आणि याचं वॉरंटी आणि गॅरंटीचं तुम्हाला सांगते. तर याला 5 वर्षाची वॉरंटी आहे. याला 5 वर्षात जर याला काही झालं, शिट्टीला काही झालं किंवा क्रॅक गेलं, किंवा याला क्रॅक काही असं जातात ना, याला झाकणाला क्रॅक जातात, तर पूर्ण कुकर बदलून मिळेल सोनी गिफ्ट मधून. आणि त्याच्यानंतर मग शिट्टी आणि नळ काय म्हणतात ती रिंग खराब झाली तर ती आपण बदलू शकतो, म्हणजे आपल्याकडून असतं. पण मग कुकरला काही झालं, क्रॅक कुकरला गेला किंवा झाकणाला क्रॅक गेला किंवा हँडल तुटलं, तर ते बदलून देतील 5 वर्षामध्ये. तर असं आहे. तर तेच, कसं वाटतं ते नक्की सांगा तुम्हाला माझा नवीन कुकर. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग बघायला आवडला असेल. सोनी गिफ्ट मधलं मी थोडंफार दाखवलं, जास्त दाखवलं नाही, कारण मला भांडे बघायचे होते. आणि नंतर पाणीपुरी खायला गेलो, फेमस हरिभाऊची पाणीपुरी. आणि तेच तुम्हाला आज कुकर पण दाखवलं. तर कसं वाटतं ते नक्की सांगा. तर चला, व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.